ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जे जीवन बदलून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला सर्वांच्या अगोदर आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. स्वामी भक्तांनो, या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. मोजून 18 मिनिटे हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. स्वामींचा तुम्हाला दिव्य अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या आयुष्यात भरपूर बदल घडतील आणि लवकरच तुमची मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. त्यामुळे मन लावून हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणून एक व्यक्ती ही फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरी व्यक्ती ही फूल विकून आनंदी होत असते. म्हणून आपल्या परिस्थितीवर नक्कीच आपण गर्व बाळगायला हवा आणि जे आपल्याकडे आहे त्यात आपण समाधानी राहायला हवे. म्हणजे प्रत्येक माणूस जगात सुखी होऊन जाईल. आणि म्हणून जेव्हा सर्वांची माया थांबते ना, तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. नक्की स्वामींचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या पाठीमागे लोक काय बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा विजय आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वतः चांगले असायला पाहिजे आणि तुम्ही कर्म चांगले केले पाहिजे. ज्यावेळी मी एखाद्या हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही असे स्वामी म्हणतात. म्हणून मी नेहमीच त्यांच्यासोबत असतो आणि त्यांच्या पाठीमागे असतो. म्हणून स्वामींचे वचन लक्षात ठेवून आयुष्यामध्ये भरपूर कामाला तुम्ही सुरुवात केली पाहिजे आणि भरपूर प्रगती तुम्ही मिळवली पाहिजे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला तुमच्याकडे काही उरणारच नाही. आणि म्हणून जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, दिसणं तर क्षणिक असतं, खरं सौंदर्य तर कर्तृत्वानेच लाभत असतं. म्हणून आपलं कर्तृत्व आपण छान आणि सुंदर असायला हवं. म्हणून विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर संबंध अबाधित ठेवण्याकरता वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. आणि गुरुचरित्रातील कथाबोध तुमच्यातील विनम्रता अबाधित ठेवण्याचे काम नक्कीच करत असते. आणि संसारापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कुठलाही दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान आणि श्रीमंत असतो. म्हणून निवड, संधी आणि बदल या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून संधी दिसता निवड करता आणि तर बदल आपोआप होत असतो. आणि म्हणून संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही आणि म्हणून तर बदल त्यात घडतच नाही आणि म्हणून त्यात बदल होतही नाही. आणि म्हणून तुम्हाला ही संधी स्वामी देत असतात. फक्त त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. मनुष्य त्याला संपवत असतो, कारण ते मरते. एक तर तिरस्काराने, आणि दुसरे म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे, आणि तिसरे गैरसमजामुळे, आणि चौथे लोकांनी कान भरले त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपायला शिका. स्वतःचा मुखदोष म्हणजे अथक बडबडीमुळे पोपट आणि मैना यांना पिंजऱ्यात अडकून राहावे लागते आणि बगळे मौन बाळगून राहतात आणि त्यामुळे त्यांनी कोणी पकडून ठेवत नाही. म्हणून जीवनात मौन हे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे साधन मात्र नक्कीच आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो ना, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम ही नष्ट होत असतात. आणि भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लागते, आशीर्वाद घेण्या मन माझे थांबते, तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे, हे स्वामी माऊली मला नेहमी तुझी सोबत राहू दे आणि तुझी सोबत राहू दे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन मात्र कारण असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. म्हणून वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाही आणि स्वामींची भक्ती करा, नक्कीच मिळेल. आणि मग स्वामी म्हणतात, पूर्णतः दगडाच्या सानिध्यात काढलेलं आणि वाढलेलं रोप आयुष्याचा एक धडा शिकून जातं. आपल्या त्या शत्रूचा अस्तित्व कितीही मोठे का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यामुळे त्या शत्रूचा अस्तित्व लहान ठरत असतं आणि आपण नक्कीच मोठेही होत असतो. म्हणून जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशी वादविवाद किंवा सवाल जवाबाच्या फंद्यात पडत नाहीत आणि तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्ट संवाद
आणि झिजत ते करत असतात. आणि म्हणून ते झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या घोटांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. म्हणून तुमच्या जे हातात आहे ते तुम्ही नक्कीच पार पाडा आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच करा. नक्कीच यशस्वी तुम्ही व्हाल. आणि तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे पूर्णपणे थांबवा. हे तुमच्यात तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते आणि हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्तेचे समाधानही नक्कीच तुमच्यासाठी होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, माणसाने पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवता तर त्याला ठेवायला जागा लागते, पण पुण्याचं तसं नसतं. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता मात्र येतं. म्हणून कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे आणि काही अशक्य नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात, अवेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळं चांगलं होईल आणि सगळं नीट होणार आहे. आणि म्हणून अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कणखर बनवत असतात, त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र हे नक्कीच वाचलं पाहिजे आणि ऐकलं सुद्धा पाहिजे. कुटुंब काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट व कोणी जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल ना, तेव्हा सगळे एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांनाच मदत मात्र नक्कीच केली पाहिजे. म्हणून घड्याळाकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. आणि म्हणून माणसाच्या जवळपणा शत्रू हा राग आहे. आणि कारण राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची ही राग करून टाकतो आणि विचार करण्याची शक्ती संपून टाकतो. आणि त्यामुळे तो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो ना, तोच जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही, पण परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती मात्र नक्कीच होईल. म्हणून प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली होती, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेव घातले होते. फक्त तुमच्या मनामध्ये देवाविषयी निर्मळ भक्ती पाहिजे आणि निर्मळ मात्र प्रेम पाहिजे, तरच देव सुद्धा तुमचं ऐकणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ताही आणि कमतरताही हे दोन्ही गुण असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. म्हणून कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात. आसुरलेले चेहऱ्यावरचे तेज पाहून भान रपले आणि स्वामीचरणी मग मन सहज दृढ होते आणि क्षणक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. आणि कोणीच व्यक्ती निराधार राहणार नाही. आणि स्वामींनी ज्याला आधार दिला आहे त्याला स्वामी शेवटपर्यंत आधार देतील आणि त्याचे स्वाद आणि कधीच सोडणार नाही आणि त्यालाही कधी सोडणार नाही. म्हणून एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, स्वामींनी एकदा तुमचा हात धरला की ते शेवटपर्यंत तुमची साथ देतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून स्वामी तुम्हाला म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे आणि माझ्या आशेचे जरूर पहा. माझ्याकडे तू आशेने ये, पण लक्ष असू दे, मला फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि आपल्याला ते सांगून समजवत आहेत की बाळा, तू चांगल्या मार्गाला राहा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लाग. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा आणि कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत. म्हणून त्यांना मात्र तुम्ही जपायला शिकलं पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे ते तुम्हाला भेटतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढेच समजतात जेवढे त्यांची कुवत असते आणि त्यांची कुवत असली तर ते विचारत सुद्धा नाही आणि ते आपोआप समजून सुद्धा घेत असतात. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललेलोच नाही. म्हणून ते तुम्ही मनात ठेवलं पाहिजे आणि लोकांचं जास्त मनावर बोलणं घेऊ नका. तुमच्या पद्धतीने चला आणि तुमच्या पद्धतीने हे जीवन जगा. बघा, त्याचा आनंद खूप वेगळा आहे.
म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे असते. म्हणून तुम्ही ठरवायचे आहे की दुःखात राहायचं की आपण सुखात आणि समाधानात राहायचं आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळत जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाईल आणि सुखाने आपल्याला सर्व काही गोष्टी या मिळत जातील. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिकलं पाहिजे. कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात, आणि त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेचा उपयोगी पडलो यात आनंद मानावा आणि त्या आनंदात आपण रमून जायचं. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रोसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना, तर दिवस ते मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. आणि ज्या दिवशी तुम्ही हसणं विसराल त्या दिवशी सर्व काही तुम्ही विसरून जाल. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त होऊन जाशील आणि मी तुला नक्कीच त्या संकटातून बाहेर सुद्धा काढेल, असे स्वामी बोलत आहेत. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत, म्हणून ती आपणच तोडत असतो. आणि ती फक्त गैरसमजामुळे आणि चुकीच्या वादविवादामुळे आपली ती नाती तुटत असतात. म्हणून तसे आपण कधीच करू नये. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला जीवनात कधीच एकटी सुद्धा वाटणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. म्हणून जास्त प्रकाश सुद्धा जीवनामध्ये नकोय. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाहिजे, आणि तेवढंच आपण नक्कीच केलं सुद्धा पाहिजे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं, आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं. पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं हे आपल्याच हातात आहे, आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, जसे हात तसेच राहा, आणि नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडून जाईल आणि मग तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो ना, तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत मात्र राहतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि ते तुम्हाला कळणारही नाही. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा खूप सुखकर मार्ग आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, आणि काही मिळाले नाही तर नशिबाचा खेळ आहे. पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला सुद्धा देणे हे भागच पडेल, आणि तुम्हाला परमेश्वर देऊनच राहील. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर जात असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव हा असतोच. आणि याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या भजनात आणि लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. आणि म्हणून तुम्ही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने जरी विळखा घातला ना, तर त्याला सुगंध तो सोडत नाही, आणि त्याचा सुगंध हा चंदनाहून मस्त खास येत असतो. म्हणून आपणही तसे राहावे. आपल्या आजूबाजूला कितीही कणखर लोक किंवा दृष्ट लोक राहत असतील तरी आपण अशा चंदनाप्रमाणे राहायला हवे आणि शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा नक्कीच ओळख दाखवत असतात आणि ते तुमच्या जवळ येत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्या विश्वात मग्न आहेस. औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून माझ्याजवळ यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट बघत असतो. पण एक लक्षात घे,
ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि मी नेहमीच त्याच्यासोबत कायम आयुष्यभर असतो. मग त्याने माझी भक्ती करो वा न करो, पण त्याने माझा हात पकडलाय तर माझं कर्तव्य आहे की त्याला सांभाळायचं. म्हणून मित्रांनो, नामस्मरणाचं एवढा फायदा आहे की तुम्हाला स्वतः स्वामी तुमच्या संकटात सांभाळायला येतील. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून कधीच कोणामध्ये काहीच कमतरता नसते. सगळेच लोक चांगले आहेत आणि चांगल्या मनाचे आहेत. फक्त त्यांची परिस्थिती त्यांना तसं बनवत असते. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. आणि ते यश तुम्हाला मिळालं की सर्व काही चांगलं देखील होईल. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो. आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. आणि याउलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही निसंकोच विश्वास ठेवला ना, की तो परमेश्वर एवढं देईल की तुम्हाला ते झेपावणार सुद्धा नाही. आणि म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब असेनात. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असं आपण स्वामींना नक्कीच म्हटलं पाहिजे. म्हणून गुरुचरित्र तुम्ही वाचायला शिका, कारण गुरुचरित्रातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तो माणसांमध्ये सुद्धा असतो. आणि माणसांमध्ये सुद्धा आपण सुख हे शोधलं पाहिजे, कारण माणसाजवळ असली तर सर्व काही नीट असतं. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने फक्त वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आस्वाद सुद्धा घेतला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये केली सुद्धा पाहिजे. आणि तशी गोष्ट केली की मग आपल्याला सुद्धा नक्कीच चांगले परिणाम मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. म्हणून मित्रांनो, शिकायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुम्ही नक्की शिकायला हवं आणि त्याच्याकडून बोध घ्यायला हवा. आणि त्यांच्याकडून आपण बोध घ्या की त्यांनी किती कष्ट करून हे स्वराज्य निर्माण केलं. तर आपल्याकडून नक्कीच आपल्याजवळ सगळं काही आहे तरी आपण हे करू शकत नाही का. म्हणून आयुष्यात निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने फक्त प्रयत्न करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला तुमचा हात कधीच सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ सुद्धा देतील. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि ते दुःख कोणालाच नको आहे आणि असे आपण समजू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका आणि त्यांना पुढे त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. हा फक्त देवावर विश्वास ठेवा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच टिकून ठेवायची आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं हे घडत असते आणि होत सुद्धा असते. म्हणून मी आहे म्हणून सगळेजण आहेत असं कधी समजू नका. सगळेजण आहेत म्हणून मी आहे असं समजा. सगळा तुमचा गर्व नाहीसा होऊन जाईल आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. म्हणून सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि म्हणून ते तरी तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी की तुम्हाला मिळत गेले तर तुम्हाला त्याची हाव होऊन जाते आणि मग ते तुम्हाला अजून अजून पाहिजे असतं. आणि म्हणून एखादी वस्तू हरपली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. आणि भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथे विषय तो सोडून द्यायचा असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील आणि त्यामुळे ते जवळ तुमच्या जवळ आहे त्याचं प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा मग ते आपली माणसं असोत, ती तुम्ही नक्की सांभाळली पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हे हृदय आपले पाहत असतो आणि ते हृदय जर चांगले असेल तर चांगल्या कर्माची चांगलीच फळे ते देव आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे व या जगामध्ये भरपूर काही आहेत आणि ते तुम्हाला शोधत येतच असतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढेही जात असतो.
म्हणून हा झोपाळा चालूच राहणार आहे. फक्त आपण आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजेत आणि चांगल्या मनाने केली पाहिजेत. मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा भीव नाही आणि कोणतीच गोष्ट तुम्हाला कमीही पडणार नाही. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन मने समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं गोड होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती नक्कीच कळत नाही आणि ती कळतही नसतात. म्हणून आपल्या तुमच्याजवळ जे आहे ना ते तुम्हाला जे मिळालं आहे ना ते देवाने अगदी चांगलं आणि अगदी मस्त दिलेलं आहे. म्हणून त्यात तुम्ही जगायला शिका आणि तेच आपलं चांगलं कर्म होतं. म्हणून आपल्याला ते मिळालं असं समजायला शिका. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाचणार नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. म्हणून चूक ही चुकूनच होते. आणि हे किती खरं असले तरी काही चुका या अशा असतात ना ज्यांची शिक्षा आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तींच्याच सोबत आणि नशिबात असतात. म्हणून तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते. आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे अगदीच महत्त्वाचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं असून त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. आणि ही सद्गुरू स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना राहील. मित्रांनो, स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान ही नियती आहे. ही आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. म्हणून त्यात तुम्हाला मार्ग दाखवणार आहे मी आणि असणारही आहे. म्हणून मी आहे आणि म्हणून स्वामी प्रत्येक ठिकाणी आपली परीक्षा घेत असतात आणि आपली परीक्षा बघत असतात. फक्त त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला शिका आणि कर्म चांगली करायला शिका. प्रत्येक ठिकाणी स्वामी आपल्याला बघत आहेत यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून स्वामींच्या पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोली आणि कांद्याची भाजी ही अत्यंत आवडत असते आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. व तसेच भक्त स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असत. त्यामध्ये कधी कधी मसाले, दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खायस आवडायचे. आणि त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवा आणि स्वामींची मनभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरपूर काही चांगला आशीर्वाद देऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात आणि म्हणत असतात की बाळा, कोण कसं वागतोय ना याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे. तू लक्ष ठेवू नकोस आणि देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवताना आणि नुसतंच तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोयस आणि असं होईल. तू निश्चिंत पुढे जा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझे कर्म नीट करत जा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा छान संदेश स्वामींना आपल्याला देत आहेत. मग आपण कशाला भ्यायची गरज आहे? वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जातील, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. आणि म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काही नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातातच आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतील तो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा असेल आणि तुम्हाला खूप प्रेम करत असेल. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच सुद्धा तुम्हाला गमवायचे आहे. आणि म्हणून कधीच गर्व आणि अहंकार मात्र आपल्या मनात ठेवू नका. मोठमोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमची वाट ते बघत आहे. आणि म्हणून यशाकडे जाताना स्वामींची भक्ती करून आपण नक्कीच गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती व्यक्ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती होत सुद्धा नाही. म्हणून आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आपण स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही. ती पदवी नाही आणि तो हुद्दा नाही. हा पण एक मिळालेला जन्म आहे आणि पुनर्जन्म म्हणा हवे तर, पण ज्यात आपण भरती, नियाती आणि पूर्वी पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली.
मात्र ती केली आहे आणि संधी परत येणे नाही. म्हणून तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न हा नक्कीच झाला पाहिजे. आणि मित्रांनो, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने इथे घालवायला आलोय आणि हे जन्माला आलोय. आणि तो जन्म आपल्याला सफल मात्र नक्कीच करायचा आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाच थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आणि जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे आणि तो शेवटपर्यंत तुम्ही ठेवायला शिका. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक अनमोल असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच राहील आणि शेवटपर्यंत राहील. म्हणून अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसतील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे, असे स्वामी आपल्याला सुचवत आहेत. आणि हेच तुम्ही मनात धरलं पाहिजे. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ तुम्ही असं कमेंटमध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका. डोळ्यांना आवडलं म्हणजे प्रेम नाही, ज्याला बघताच हृदय धडधड हे असतं ते म्हणजे प्रेम आहे. आणि हे हृदय तेव्हाच धडधडतं जेव्हा डोळ्यासमोर माझ्या स्वामींचा चेहरा येतो. आणि तो चेहरा इतका मनमोहक आहे की मला तो चेहरा खूप आवडतो आणि तो चेहरा बघितल्यावर मी खूप उत्साही होत असतो. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं काही संपलंय, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. आणि याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि ते स्वामीच आपल्या पाठीशी असतात. म्हणून फक्त ऐकून घेणारे सगळेच असतील, पण समजून घेणारे फक्त स्वामीच मिळतील. आणि जगण्याचे प्रेरणास्थान आपले फक्त स्वामी समर्थ आहेत. ज्यांचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि म्हणून ज्याची नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. म्हणून सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. आणि स्वामीवरच आपण मन मोकळेपणाने हे प्रेम मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रेम करायचं असेल तर अक्कलकोटच्या स्वामी महाराजांवर करा. विश्वास ठेवा, आयुष्य बदलून तुमचं जाईल आणि अगदी नव्याने तुमचं आयुष्यही सुरू होईल. म्हणून बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. आणि एकट्याने नक्की संसार कधी पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. आणि राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल आणि मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू मागताही कळतं. आणि तू नाही मागितलं तरी मला तुझ्या मनातलं सर्व काही माहिती असतं आणि न सांगताही मला संपूर्ण कळत असतं. म्हणून माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. आणि माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी नक्कीच देईन. हा फक्त तू विश्वास ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो. हे स्वामी सांगत आहेत की ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. आणि स्वामी हे आपल्याला दर्शन मात्र मित्रांनो देत असतात. आणि स्वामीच आपल्याला सर्व ठिकाणी मदत देखील करत असतात, पण ते स्वतः येऊ शकत नाही. म्हणून कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपात ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला मार्ग दाखवून ते जात असतात. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ म्हणून. जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामीच तुम्हीच मला दाखवता निवारा. आणि जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरू आणि तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव, कितीही मोठे संकट पडू तुझ्या गाठी, नको घाबरू, मीच राहीन तुझ्या पाठी आणि मीच राहीन तुझ्या पाठी, असे आपण समजू शकतो आणि म्हणू सुद्धा शकतो. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी हे चांगलंच करत असतात आणि चांगलाच विचार स्वामींच्या मनात आपल्याविषयी नक्कीच असतो. म्हणून आई वडिलांची असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वीवर आलो आणि येऊ शकलो.
ज्यांनी अमृत पाजले त्यांना कधीच तुम्ही विष पाजू नका. आणि मुलापासून सेवेची इच्छा ही धरता त्याचप्रमाणे सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि ती सेवा शेवटपर्यंत केली पाहिजे. नाहीतर स्वामींची सेवा करूनही तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण जे तुझे कर्म आहे ना, ते तुला नक्कीच फेडावे लागणार आहे. आणि ते कर्म त्याला फेडण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणून स्वामींकडे आपण एवढंच म्हणा की स्वामी मला फक्त सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून स्वामींना म्हणा, स्वामी वाट चुकले, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवा ना. ना स्वामी अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळा आकाश दाखवा ना. स्वामी रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी तहान खूप लागले, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचं नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीच सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. म्हणून आपण फक्त विश्वास ठेवून हे स्वामींना मागलं पाहिजे. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणीच सोबत हे कोणीच नेत नाही. किती कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच असणार आहे आणि इथेच राहणार आहे. तुम्ही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. म्हणून नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही आणि ज्याच्यापेक्षा नक्कीच खूप आहे त्याला सुखाने अन्न कधी गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसं, कारण आयुष्य हे पुन्हा आपल्याला मिळणारच सुद्धा नाहीये. आणि म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ ही कधी सोडत नसतात आणि स्वामी त्याला साथ देत असतात. त्याला शेवटपर्यंत स्वामी मदत देखील करत असतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि पुढे हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही मन लावून ऐकत राहा. पुढे अजून छान गोष्टी मी तुम्हाला सांगणार नक्कीच आहे. ओळख तो आवाज, ओळख ती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल अन जाईल कानात सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून मनापासून याचे उच्चार करा आणि याचं मनन करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळं कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका. पैसे असून साधं राहिलं तर लोक बिघारडा म्हणतात. पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात.
दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात. नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपलं आपण काम करायचं. याचाच अर्थ असा की एकावे जणाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं. हसत हसत की मग रडत रडत हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही. आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हेही तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. चांगलेच होणार आहे आणि हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल. आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धनच समजावा. हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे असं तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढे लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग च्युइंगमवरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत. जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढी कळ सोसायचा आणि रबरचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागं सरकतो. म्हणूनच औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय
ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर देव होते. आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं ही कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखूनच तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात. जे व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळ निघून जाईल. सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको. सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात. माती नरम झाली की शेती बनते. पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला ना की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकचित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे. म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्याबरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे ते आणि मी उगाचच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधी तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि तेच समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही.
जो संतांची आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधीरातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावरनं काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजवणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणारं असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही, एवढे मात्र निश्चित आहे. वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो? माणुसकीचं जीणं, सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्याच आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेनं मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं, किती जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नेरदेह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा, त्याचं अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं, पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने
कोणती शांती मिळणार सांगा बरं? आणि औद्देश्यानं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच तो भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला. आणि हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहजयोग असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं अजिबात तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोपी कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत. स्वप्नांची छायाचित्र म्हणू नयेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात आणि रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणताही प्रयत्न करण्याच्या वेळी तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआप चांगल्या गोष्टी मिळत जातात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो आणि तोच आपल्याला सर्व काही मार्ग दाखवत असतो. पण ते आपल्याला वाईट वाटत असते. असे कधीही तुम्ही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कुवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडाचं कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट वक्ती, अधिक परखड नक्कीच म्हणत असतात. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तरच 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते, मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या. म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल आणि त्याला सर्व काही कळेल.
देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात. आणि बाकी फक्त जग आहे एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही ठोकतू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. तेव्हाच त्याच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्याचा. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर मग काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात आणि परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंख कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आणि आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखा असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य जपण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. आणि जे एकदा एका नजरेतून उतरले त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही तुम्ही घाबरायचं नाही, एवढं मात्र निश्चित आहे. माणसांची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळवल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे, आणि तर सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो, आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या या गोष्टी. कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत. कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात, पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतक्या विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं द्रष्टे व्हायचं. अफरातफर करायची नाही. मन खरं तर प्रकट होतं. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली आहे
ते नक्कीच तुम्ही पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये एवढं मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काही करू नये एवढं मात्र निश्चित आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं, विश्वासाने भरलेलं असावं, संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं नसावं, शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं. मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं. कुठल्याही पारड्यात तिला तोल. मैत्रीचं पारडं नेहमीच जडच असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते. मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्याचं मला काही माहीत नाही, पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो. म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात, पण मैत्रीची नाती सदैव टिकून असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रासोबत हा व्हिडिओ पुढे नक्कीच शेअर करा. चला तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.